दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिक शहरातील छत्रपती संभाजीनगर नाका परिसरात बेकायदेशीर धंद्यांचा सुळसुळाट झाल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जातोय. आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत मटका, जुगार, अवैध दारू विक्री आणि सोरडसारखे अंधश्रद्धेचे प्रकार खुलेआम सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. संध्याकाळ होताच परिसरात मटक्याचे फलक लावले जातात आणि जुगार खेळण्यासाठी मोठी गर्दी जमते. त्याचबरोबर अवैध दारूची विक्री दिवसभर सुरू असल्याचा आरोपही करण्यात येतोय. स्थानिक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकारांमुळे परिसरातील वातावरण बिघडत असून लहान मुलेही या जुगाराच्या साखळीत ओढली जात असल्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षभरात मटका आणि जुगाराच्या 20हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली असली तरी मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. 2025 मध्ये नाशिक शहरात अवैध दारू विक्रीच्या सुमारे 150 प्रकरणांची नोंद झाली असून त्यापैकी जवळपास 30% प्रकरणे आडगाव परिसरातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या प्रकारांना राजकीय संरक्षण मिळत असल्याच्या चर्चाही रंगू लागलाय. सोशल मीडियावर नाशिक मटका बंद करा अशी मोहीमही सुरू झाली असून नागरिक प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करत आहेत. याबाबत आडगाव पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी नागरिकांचा प्रश्न मात्र कायम आहे. या बेकायदेशीर धंद्यांना नेमके कुणाचे आशीर्वाद आहेत? संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.